नमस्कार, मी सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. नागपूरला शिराळा असं म्हटलं की शिराळकरांच्या नक्कीच लक्षात येत असेल की ह्या वर्षी आपल्याला खूप आनंदाची गोष्ट आहे. ती म्हणजे अशा आहे की यंदा नागपंचमीला जिवंत नागांची पूजा करता येणार आणि सांगलीतील गावकऱ्यांची केंद्रीय मंत्र्याकडे धाव. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे इसवी सन पूर्व 700 वर्षांपूर्वी नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांची पूजा केली जाते. गेल्या काही वर्षांपासून खंडित झालेली जिवंत नागांच्या पूजेची परवानगी मिळाली अशी मागणी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळकर ग्रामस्थांकडून केली जात आहे. हीच मागणी घेऊन जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळा येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या महिन्याच्या शेवटी 29 जुलै 2025 रोजी नागपंचमीचा सण आहे. यासाठी शिराळा शहरातील सर्व नागराज मंडळांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे रीतसर मागणी केली आहे. फक्त पूजेकरिता जिवंत नागांची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे अपील करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे इसवी सन पूर्व 700 वर्षांपूर्वीपासून नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांची पूजा केली जाते. शिराळाची ही गेल्या शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून या गावात नागपंचमी दिवशी जिवंत नागांची पूजा करतात. जिवंत नागांची पूजा करूनच शिराळकर ग्रामस्थ आपली नागपंचमी साजरी करतात. मात्र अलीकडे वन्य प्राणी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारित कायद्यानुसार जिवंत नागांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिराळकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गेल्या काही वर्षांपासून जिवंत नागांवर बंदी असल्याचे शिराळकर प्रतिकारात्मक नागांच्या नागपंचमी दिवशी पूजा करत आहेत. किमान नागपंचमी दिवशी पूजा करण्याकरता जिवंत नागांची परवानगी मिळावी यासाठी शिराळकर नागरिकांचा लढा सुरू आहे. सध्या जिवंत नागांच्या पूजेबाबत परवानगी देणारे निवेदन केंद्रीय वनमंत्र्यांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे वनमंत्र्यांच्या समोर याबाबतची सुनावणी होणार आहे. यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण शिराळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे यंदा तरी जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी मिळाली अशी अपेक्षा शिराळकरांनी ग्रामस्थांना आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नागनिराळा 32 शिराळा. धन्यवाद.